मंत्री हसन मुश्रीफ यांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिला। आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मोठा दिलासा दिल्याचं कळते। आर्थिक फसवणुकीच्या आरोपातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले। तर मुंबई हायकोर्टाकडून याचिका निकाली लागण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी ईडीनं केलेला गुन्हा आणि त्यानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परमेश्वर महान आहे, त्यानंतर गोरगरिबांचा आशीर्वाद, मला वाटते त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे। मी या सर्व परमेश्वराचे आभार मानेन। छत्रपती राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला। असं म्हणतात की आंधळ्याच्या गायीत देव राखतो, त्यामुळे माझ्या गायीसुद्धा परमेश्वर राखत असावा। ज्यावेळी त्यांच्यावर आरोप झाला त्यावेळी ते विरोधी पक्षात होते आणि आता क्लीन चिट मिळाले कारण ते आता मंत्री आहेत। आपल्या जिल्ह्यातले मंत्री आहेत। हो, म्हणूनच म्हटलं की आता मंत्री आहेत म्हणून क्लीन चिट, ते मंत्री नसते तर अजून क्लीन चिट मिळाली नसती। मला वाटतं साखर कारखानदाराच्या बाबतीत NCDC कडून जे पैसे आलेले आहेत, राज्य शासनाला माझी विनंती आहे की जे NCDC कडून या राज्यातल्या कारखान्यांना पैसे आलेले आहेत, गव्हर्नमेंटनं गॅरंटी दिलेली आहे, त्याचं व्याजसुद्धा काही कारखान्यांनी भरलेलं नाही। 200 कोटी कर्ज घेऊन काही लोकांनी 75,000च्या वर क्रशिंग त्या ठिकाणी केलेलं नाही आणि म्हणून हा शासनाचा पैसा नेमका कुठं खर्च होतोय, त्याचं दायित्व कुणाला आहे का नाही याचा विचार पहिला शासनाने या ठिकाणी केला पाहिजे। ही शुगर इंडस्ट्री राज्याची आहे। राज्यातले सगळे साखर कारखाने हे शेतकऱ्याच्यासाठी काम करतात। सगळ्यांना धरून त्यांचं धोरण झालं तर राज्याच्या व्यापक हिताचा विचार त्यांनी केला असं सिद्ध होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।